अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी कोंडूस्पोप येथे आंदोलन। मंत्री लक्ष्मी हेमाळकर यांनी समस्या घेतल्या जाणून। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा। बेळगाव गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी सहाय्यिका व मदतनीसांना 3 व 4 श्रेणीमध्ये कायमस्वरूपी करा। मासिक किमान 26,000 रुपये वेतन द्या। निवृत्तीनंतर 10,000 रुपये मासिक पेन्शन द्या। अंगणवाड्या सुरू केलेल्या LKG UKG वर्ग बंद करा आणि अंगणवाडी केंद्रामध्ये मूलभूत सुविधा पुरवा। रिक्त सहाय्यिका आणि मदतनीसांच्या जागा तातडीने भरा आदी मागण्यांसाठी बुधवारी कोंडूस्पोप येथील आंदोलनस्थळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या अंगणवाडी सहाय्यिका आणि मदतनीसांनी आंदोलन छेडले। या आंदोलनाला महिला व बालकल्याणच्या खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेमाळकर यांनी भेट देऊन अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या। निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे अंगणवाडी सेविकांसमोर अडचणी। एकात्मिक बालविकास योजना सुरू होऊन 50 वर्षे उलटली तरी अद्याप अंगणवाड्यांना पोषण आहार, शिक्षणाच्या सुविधा मिळत नाहीत। मतदान कार्ड, आरोग्याच्या सुविधा आणि इतर कामाची जबाबदारी असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे दुर्लक्ष झाले आहे। त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाच्या आहाराचे वितरण होत असल्याने अंगणवाडी सेविकांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत। बांधकामाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी केंद्रांना सकस आहार आणि दर्जेदार आहार साहित्य पुरवावे अशी मागणीही आंदोलनकर्त्या सेविकांनी केली आहे। काँग्रेस सरकारने अंगणवाडी सेविकांना 6वी गॅरंटी म्हणून वेतनात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सरकारने सत्तेत येऊन 2 वर्षाचा कालावधी उलटला तरी अंगणवाडी सेविका ना दिलेले 6व्या गॅरंटीचे दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे सत्तेतील सरकार आणि अंगणवाडी सेविकांना 6वी गॅरंटी कधी लागू करणार अशी प्रश्न आंदोलनकर्त्या सेविकांनी केला। या आंदोलनामुळे राज्यातील विविध भागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या।